धनु राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा शेवट म्हणजे फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही, तर आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्याचा शेवट आणि नव्या अध्यायाची सुरुवात आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही खूप काही सहन केलं आहे. बाहेरून हसत राहिलात, पण आतून प्रश्न, भीती आणि अनिश्चिततेने मन भरून गेलं होतं. काही गोष्टी हातातून निसटत होत्या असं वाटत होतं, तर काही गोष्टी मिळणारच नाहीत अशी खात्रीच मनात बसली होती. पण नियतीने तुमच्यासाठी एक वेगळीच योजना तयार करून ठेवली आहे. जानेवारीच्या शेवटच्या 8 दिवसात ग्रहांची हालचाल अशी आहे की धनु राशीच्या जीवनात एकामागून एक बदल दिसू लागतील. हे बदल लगेच आनंद देणारे नसतील, पण प्रत्येक बदल तुमच्या भविष्यासाठी आवश्यक असेल. काही सत्य उघड होतील, काही निर्णय घ्यावे लागतील आणि काही नात्यांची परीक्षा होईल. पण हे सगळं घडत असताना एक गोष्ट नक्की होईल, तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत, स्पष्ट आणि आत्मविश्वासाने भरलेले व्हाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला येणाऱ्या घटनांचा अर्थ समजेल आणि त्या घटनांना कसं सामोरं जायचं याची दिशा मिळेल. प्रथम आहे, अडकलेली गोष्ट अचानक सुटणार, नियतीचा हस्तक्षेप होईल. धनु राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात एक गोष्ट सतत मनात धरून ठेवली आहे. कितीही प्रयत्न केले, मार्ग बदलले, लोकांशी बोलले, तरी ती गोष्ट पुढे सरकत नव्हती. त्यामुळे निराशा, चिडचिड आणि ते कधीच होणार नाही अशी भावना तयार झाली होती. पण जानेवारीच्या शेवटच्या 8 दिवसात परिस्थिती अचानक पालटणार आहे. जी अडचण तुम्हाला डोंगरासारखी वाटत होती ती एका छोट्या घटनेमुळे किंवा एका व्यक्तीच्या मदतीमुळे सुटू लागेल. विशेष म्हणजे ही मदत तुम्ही ज्याच्याकडून अपेक्षित केली नव्हती तिथून येईल. कागदपत्रे, सरकारी कामे, कोर्ट कचेरी, नोकरीतील अडथळे किंवा कौटुंबिक वाद यापैकी जे काही अडकले असेल त्यावर तोडगा निघण्याची प्रक्रिया सुरू होईल. या टप्प्यावर तुम्हाला एक गोष्ट प्रखरपणे जाणवेल की इतके दिवस का अडकलं होतं याचं कारण आता संपलं आहे आणि नियतीने मुद्दाम तुम्हाला इथपर्यंत थांबवून ठेवलं होतं. दुसरी घटना आहे पैसा आणि संधी, अचानक दिशा बदलणारी घडामोड. या 8 दिवसात धनु राशीच्या आर्थिक बाबींमध्ये मोठा बदल दिसून येईल. हा बदल हळूहळू नाही तर अचानक होणार असेल. एखादी ऑफर, एखादा कॉल, एखादी चर्चा किंवा जुनी ओळख पुन्हा संपर्कात येणे, यामुळे पैशाचा मार्ग मोकळा होईल. जे लोक नोकरीत आहेत त्यांना अतिरिक्त जबाबदारीसह उत्पन्न वाढवणारी संधी मिळू शकते. जे व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी अडकलेली डील पुन्हा जिवंत होईल किंवा नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. काही धनुराशीच्या लोकांना असा पैसा मिळू शकतो जो त्यांनी जवळजवळ विसरूनच टाकला होता. महत्त्वाची सूचना अशी आहे की या काळात भावनांच्या भरात खर्च करू नका. मिळणाऱ्या पैशाचा योग्य वापर केलात तर पुढील काही महिन्यांची आर्थिक स्थिरता याच 8 दिवसात ठरू शकते. तिसरी भविष्यवाणी आहे, नातेसंबंधातील मोठं सत्य, भ्रम तुटणार पण मन हलकं होणार. धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यातील तिसरा आणि सर्वात संवेदनशील बदल नात्याशी संबंधित आहे. जानेवारीच्या शेवटच्या 8 दिवसात एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल. हा माणूस तुमच्या खूप जवळचा असू शकतो, ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता. सुरुवातीला हे सत्य धक्का देणारे ठरू शकते, पण याच सत्यामुळे तुम्हाला मानसिक मोकळेपणा मिळेल. जे नाते तुम्हाला आतून कमजोर करत होते ते नाते आता स्पष्ट होईल. काही प्रकरणात गैरसमज दूर होऊन नातं अधिक घट्ट होईल, तर काही ठिकाणी कायमचा भ्रम तुटेल. या प्रक्रियेत तुम्हाला भावनिक त्रास होऊ शकतो, पण दीर्घकाळासाठी हेच तुमच्या हिताचं ठरणार आहे, कारण चुकीच्या अपेक्षा संपल्या की योग्य लोकांसाठी जागा तयार होते. चौथी भविष्यवाणी आहे, मनातला गोंधळ संपणार, आयुष्याची दिशा ठरवणारा निर्णय. धनु राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आतून प्रचंड मानसिक गोंधळ अनुभवला आहे. काय योग्य आहे, काय चुकीचं, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं, पुढचं पाऊल टाकायचं की थांबायचं, या सगळ्या प्रश्नांनी तुमचं मन थकून गेलं आहे. जानेवारीच्या शेवटच्या 8 दिवसात हा गोंधळ हळूहळू नाही तर ठामपणे संपणार आहे. एक अशी घटना घडेल जी तुम्हाला आतून हलवेल आणि त्याच क्षणी तुम्हाला उत्तर मिळेल की आता काय करायचं. हा निर्णय छोटा वाटला तरी त्याचा परिणाम मोठा असेल. तुम्ही पहिल्यांदाच कोणाचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या अनुभवावर आणि अंतःकरणावर विश्वास ठेवणार आहात. भीती अजूनही असेल, पण भीतीपेक्षा स्पष्टता जास्त असेल. हा टप्पा धनुराशीच्या लोकांसाठी मानसिक परिपक्वतेचा आहे, जिथे तुम्ही स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी पूर्णपणे स्वीकाराल. पाचवी भविष्यवाणी आहे, नशीब वळण घेणार, आधी कटिंग क्षण, नंतर मोठा बदल. जानेवारीच्या शेवटच्या 8 दिवसात धनुराशीचं नशीब वळण घेणार आहे, पण हे वळण गोड दिसणार नाही.
सुरुवातीला एक प्रसंग असा येईल ज्यामुळे तुम्हाला वाटेल की सगळं तुमच्या विरोधात चाललं आहे. एखाद्या व्यक्तीची वागणूक, अचानक आलेली अडचण किंवा अपेक्षेच्या विरुद्ध घडलेली घटना तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्थिर करू शकते. पण हाच क्षण तुमची खरी परीक्षा घेणार असेल. जर तुम्ही संयम ठेवला, शब्द जपून वापरलेत आणि रागावर नियंत्रण ठेवलं तर लगेचच परिस्थिती बदलू लागेल. नियती तुमची सहनशक्ती तपासत आहे. ही परीक्षा पार केल्यानंतर जे घडेल ते तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं असेल. काही धनुराशीच्या लोकांना अचानक मानसन्मान मिळेल, काहींना आयुष्यात स्थैर्य देणारी संधी मिळेल, तर काहींच्या आयुष्यात दीर्घकाळापासूनची अंधारी अवस्था संपेल. हे नशिबाचं वळण आहे, पण त्याची किंमत म्हणजे तुमचा संयम आणि शहाणपण. धनुराशीच्या लोकांसाठी जानेवारीचे शेवटचे 8 दिवस विसरण्यासारखे नाहीत. हा काळ तुमचं नशीब हळूहळू पण ठामपणे नव्या दिशेने वळवणार आहे. अडकलेली कामे सुटण्यास सुरुवात होईल. पैशाच्या बाबतीत हालचाल दिसेल, नात्यांमधील भ्रम दूर होतील, मनातला गोंधळ संपेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास वाटू लागेल. काही क्षण कठीण वाटतील, काही सत्य मनाला टोचतील, पण हे सगळं घडतंय कारण पुढचा टप्पा अधिक स्थिर आणि सुरक्षित असणार आहे. जर तुम्ही या काळात संयम, समजूतदारपणा आणि शांत डोक्याने निर्णय घेतले तर पुढील काही महिन्यात तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल की जानेवारीचा हा शेवटच तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता. नियती तुमची परीक्षा घेत आहे, पण त्याच वेळी ती तुम्हाला योग्य जागेवर नेण्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. त्यामुळे घाबरू नका, थांबू नका आणि स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण धनुराशीच्या आयुष्यात आता जे घडणार आहे ते सहजासहजी कोणीही थांबवू शकणार नाही.